येवल्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महामृत्युंजय मंदिरातील सेवेकरी तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गुड्डू जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जावळे परिवारानं सामाजिक बांधिलकीचं भान जपत वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका सेवेला सुरुवात करून एक आदर्श उपक्रम राबवला। या निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। वाढदिवसाचा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा संकल्प करत जावळे परिवार नागरिकांच्या सेवेसाठी ही रुग्णसेवा उपलब्ध करून दिली आहे। ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जावळे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं। तसेच समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा प्रकारे लोकहिताच्या कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले। रुग्णवाहिका सेवेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाढदिवसाचं औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा जावळे परिवाराचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादीचे नगरसेवक गटनेते दीपक लोणारी, शहर अध्यक्ष दत्ता निकम, नगरसेवक प्रवीण बनकर, शिंदे गटाचे शहर प्रमुख विशाल परदेशी, गणेश गायकवाड, सुनील जाधव, बाजार समिती सभापती वसंत पवार, माजी नगरसेवक मनोहर जावळे, नगरसेवक गोटू मांजरे, ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे, गोरख आबा पवार, मुश्रीफ शहा, झाम भाऊ जावळे, मुकेश जावळे, भीमभाऊ जावळे, दीपक जावळे, विजू जावळे, निलेश जावळे, पंकज भांबारे, मुन्ना तांबोळी, दीपक पवार आदींसह सामाजिक, राजकीय, व्यापार क्षेत्रातील मान्यवर गुड्डू जावळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। जावळे नगरसेवक त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा केला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व ती ॲम्ब्युलन्स 24 घंटे अवेलेबल राहणार आहे। तरी येवला वासियांना व येवला नगरपालिका व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हार्दिक शुभेच्छा करतो। मित्र गुड्डूभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जावळे परिवाराच्या वतीनं रुग्णवाहिका ही येवला शहरासाठी व येवला तालुक्यासाठी अर्पण केलेली आहे। तरी काही आता जावळे परिवाराचा येवल्यात काही कोणत्याही गोष्टी जावळे परिवाराचा येवल्यासाठी पूर्ण सहकार्य असतं। तरी आज गुड्डूभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका ही सेवेसाठी अर्पण केली। त्याबद्दल जावळे परिवाराचं मी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दत्ता निकम त्यांचं स्वागत करतो व पुढील आयुष्य आमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। वाढदिवस असताना इतर खर्च न करताना गोरगरिबासाठी आम्ही जावळे परिवाराच्या वतीने एक ॲम्ब्युलन्स लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले। तसं लोकांना अडचण भागवत आणि अपघात जास्ती वाढू झाले सध्या, त्या हिशोबाने आम्ही जावळे परिवाराने ठरवलं तर इतर खर्च न करता त्याच्यासाठी गोरगरिबासाठी आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून लोकांसाठी आम्ही सेवेसाठी दिली। गरज पडणार त्यांनी आमच्याशी संपर्क राखून त्याच्यावर गाड्या मोबाईल नंबर दिलेले प्रत्येकाने ते आम्ही सगळ्यांची सेवासाठी पुढे बी हजर येवल्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आम्ही गाडी पाठवू शकतो। आमचे बंधू पाटलादूर गुड्डूशेठ जावळे यांचा 57वा जन्मदिन या ठिकाणी जावळे यांचा साजरा करत आहे। त्यानिमित्त येवले शहराचे गोरगरीब तालुक्याचे गोरगरिबासाठी ॲम्ब्युलन्सचे सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। लोकांची सेवा व्हायला पाहिजे। अनेक गरीब लोक असे त्यांना भाडंसुद्धा देता येत नाही, म्हणून काहीतरी नवीन पडदा जावळे परिवाराने काहीतरी लोकांसाठी गरिबासाठी करायला पाहिजे। त्यासाठी आज चांगला मोका होता, त्या हिशोबाने आज ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालेलं आहे। आणि इतर खर्च न करता इतर कोणतं खर्च नाही, फक्त ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आले आणि जे लोक आपले चाहते जावळे परिवार जे प्रेम करतात ते सर्व या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी चहा पाणीची नाश्त्याची व्यवस्था केली। एवढंच केलं, बाकी दुसरं काही करता येतं इतरांनी केलं। हा देशाची सेवा व्हायला पाहिजे आणि आपल्या हातातून काहीतरी येवले शहरासाठी येवला तालुक्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। त्यासाठी आज आमचे बंधू गुड्डू शेठ जावळे यांचे वाढदिवसानिमित्त ॲम्ब्युलन्स आणली आणि ॲम्ब्युलन्सचा फायदा सर्व गोरगरीब लोकांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा।